चल चला सर्वांना विनंती, आपण लवकरात लवकर थोडं पुढे सरकून जायचंय, थोडं एक पाऊल पुढे सरकायचंय थोडं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गिरगावच्या महाराजाचा. बोला गणपती बाप्पा. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गिरगावचे महाराज आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे मंडळ गेली 9 दशके हिंदू संस्कृतीची जनजागृती व त्याचा विस्तार या संकल्पनेवर कार्यरत आहे. आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणाकडे उत्कल खंडात ज्याचे वर्णन आहे, त्या 4 धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेले श्री जगन्नाथपुरी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी. तर चला मग हीच कथा ऐकूया स्वतः जगन्नाथाच्या आवाजात. मी आहे जगन्नाथ, तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे. पण आज मी तुम्हाला एक गूढ सत्य सांगायला आलो आहे. असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात. लोक मला जगन्नाथ म्हणतात, पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता, तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली, राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं. जेव्हा द्वारकेचा अंत झाला, माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जित केलं गेलं. पण माझं हृदय, माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही. हे चैतन्य तत्व एका पवित्र दिव्य काष्ठ रूपात समुद्रातून वाहत आलं आणि पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. राजा इंद्रद्युम्नने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला, हे राजन, हे काही सामान्य लाकूड नाही, हे माझं शरीर आहे. याच्यापासून माझा विग्रह तयार कर. त्यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितलं, मी या मूर्ती गुप्तपणे घडवी, पण कुणीही 21 दिवस मात्र दार उघडायचं नाही. तो कोणी वेगळा नव्हता, तो स्वयं विश्वकर्मा होता. 15व्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने मूर्तीच्या राणी अस्वस्थ झाली आणि दार उघडण्यात आले. तेव्हाच आकाशवाणी झाली, हेच माझं विराट स्वरूप आहे, हेच माझे जगन्नाथ रूप आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गिरगावच्या महाराजाचा. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. धन्यवाद. लवकरात लवकर फोटोग्राफी करून घ्या. काही सेकंदात पडदा बंद होईल. बाहेर पडताना घाई गडबड करू नये. आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यावी. दोन्ही साईडने एक्झिट आहे. चला, ज्यांचे दर्शन झाले त्यांनी लवकरात लवकर बाहेर पडावे. धन्यवाद. चला, एक्झिट घ्या. ज्यांचे दर्शन झाले त्यांनी एक्झिट घ्या.